जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. कर्माच्या विज्ञानाविषयी आपल्याशी आणखी काही बोलायचं आहे. आधीच्या एपिसोडमध्ये आपल्याशी ॲडजस्ट एव्हरीवेअर या विषयावर बोलणं झालं होतं. तर ॲडजस्टमेंट केल्याने तुम्ही कर्मबंधन नाही बांधत, इतकंच नाही तर आपल्याला आपल्या जीवनात शांती मिळते आणि तुमच्यामुळे इतरांनाही शांती मिळते. विशेषतः नवरा आणि बायको दोघांच्यात घरात खूप कारणांनी बिनसतं आणि एकमेकांना ब्लेम करतात, एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होतात. इतकंच नाही तर एकमेकांना इतकं टोचून बोलतात, इतकी भांडणं करतात की जीवन क्लेशमय होऊन जातं. थोडासा समजूतदारपणा, थोडीशी ॲडजस्टमेंट केली जगताना जीवनात तर रामराज्यच असेल मग. आणि बघा, राम आणि सीतेसारखं जीवन तुम्ही जगू शकाल. म्हणून अशी ॲडजस्टमेंट करणं, आपण ती समजून घ्यायची गरज आहे. पती पत्नी दोघांमधील पत्नीला समजो किंवा पतीला समजो, दोघांमधल्या एकाला जरी समजलं तरी तुम्ही नीट जगू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीला कधीही टोमणे मारू नका. अगदी साधे टोमणे मारल्याने तिचं मन दुखावलं जातं आणि कधीही चुकूनही तिला टोमणे मारू नका. तिच्या माहेरावरून तर कधीच मारू नका, कारण प्रत्येक स्त्रीला आपलं माहेर अतिशय प्रिय असतं. सासरी ती कितीही वर्ष राहिली, अगदी मोठी मुलं असतील, मुलांना जरी मुलं झाली तरी तिचं मन माहेरापासून वेगळं नाही होऊ शकत. माहेर इतकं प्रिय असतं की त्यातला जिव्हाळा कधीच कमी होत नाही. म्हटलं तर असंही जातं की माहेरचं कुत्रंसुद्धा प्रिय असतं. तर इतकं सगळं प्रेम तिला माहेराबद्दल वाटत असतं. अशा वेळी आज जर तुम्ही तिला तिच्या माहेराविषयी काही ऐकवत असाल, टोमणे माराल, तर तिला किती वाईट वाटेल. ती ठासून सांगते, माझ्या काळजावर कोरलं गेलंय, मी आयुष्यभरच नाही मरेपर्यंत विसरणार नाही. आणि असं म्हणून क्लेश वैर उभं आयुष्य घेऊन फिरते ती. स्त्रियांची ही खूप मोठी चूक असते. असं मनाला इतकं लावून नाही घ्यायचं. यात काय फायदा कुणाचा आणि नुकसान कुणाचं आहे सांगा. फायदा तर कुणाचाच नाही, पण नुकसान तर सगळ्यात जास्त तुमचं स्वतःचं आहे. तुम्ही तुमच्या काळजावर लिहून ठेवलं म्हणजे तुमच्या काळजावर एवढं मोठं ओझं, त्या ओझ्याने ते वाकलं आणि तुम्ही विचित्र वागणार आहात. जेव्हा कधी असा विषय निघेल, तुम्हाला फक्त ते दुःख 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 परत होईल. म्हणून माहेराविषयी कधी काही ऐकवायचं नाही. तुझ्या वडिलांनी तुला काय शिकवलंय, तुझ्या आईने तुला काय दिलंय, तुझ्या घरी तर काही नाहीच आहे, खायला सुद्धा नाही आहे, तुमच्या घरी अशी पद्धत आहे का, हा असा स्वयंपाक करतात का, असं इतके टोमणे तुम्ही तिला मारता तिच्या माहेरावरून. आणि ती ते सहन करू शकत नाही. तिला खूप दुःख होतं आणि मग भांडण सुरू होतं. एकदा दादाजींच्या जीवनातही त्यांची पत्नी हिराबांच्या माहेराविषयी असा एकदा खूप मोठा मतभेद झाला होता. खरं तर दादाजींच्या जीवनात कधीच आपल्या पत्नीबरोबर शहाणे समजूतदार असल्याने कधीही त्यांच्यात मतभेद झाले नाहीत. कायम ते आपल्या पत्नीशी ॲडजस्टमेंटच करायचे. खूप जागृत राहायचे की कुठेही क्लेश होऊ नयेत, होऊच नाही द्यायचे. इतकंच नाही तर कर्मही नाही बांधू द्यायचं. अज्ञान दशेतही जागृत होते. पण एकदा असं झालं की ज्ञान नव्हते तेव्हा, त्यावेळची गोष्ट आहे ही. त्यावेळीसुद्धा तेवढेच जागृत होते ते. तर एकदा असं झालं की त्यांची पत्नी हिराबा माहेरी त्यांच्या भाच्याचं लग्न होतं, भाच्याचं. तर तेव्हा हिराबांनी दादाजींना विचारलं की आता लग्नामध्ये मी त्यांना काय आहेर देऊ, प्रेझेंट काय देऊ. तर दादाजींनी सहज सांगून टाकलं की घरात काही चांदीची भांडी आहे, त्यातून तुम्हाला जी ठीक वागतील ती पॉलिश वगैरे करून देऊन टाका, आपल्याला काही एवढी लागत नाहीत, आपल्याकडे खूप आहेत. तर एकदम रागावल्या, त्यांचा सूर एकदम बदलला आणि म्हणायला लागल्या, हां स्वतःच्या मामाकडे जेव्हा कधी लग्न असतं कुणाचं,
तेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या चांदीच्या थाळ्या नव्या नव्या कोऱ्या बनवून देता आणि आता माझ्या माहेरी माझ्या भाच्याकडे माझ्या भाच्याच्या लग्नात जुनी भांडी छोटी छोटी द्यायला सांगताय पॉलिश करून. दादाजींच्या लगेच लक्षात आलं की आयुष्यात पहिल्यांदा तुझं माझं वेगळं झालंय, आजवर आमचं आपलं आपलं. दोघांमध्ये अशा तऱ्हेच्या गप्पा व्हायच्या. आज पहिल्यांदाच हे माझं माहेर आणि तुमचा मामा असं वेगळं वेगळं झालंय. तर त्यांनी त्यावेळी लगेचच सांभाळून घेतलं आणि लगेचच त्यांनी विषय बदलून टाकला. म्हणाले, म्हणजे अगदी पूर्ण पालटूनच टाकला विषय. इतकं समजूतदारपणाने हाताळलं, नाहीतर इतकं मोठं भांडण झालं असतं मग. पण ते त्यांनी वेगळ्या प्रकारे सुधारलं. ते लगेच म्हणाले की नाही 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 नाही, मला असं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं की लहान लहान जी भांडी आहे ती चांगली पॉलिश करून घ्या आणि एवढंच नाही तर वरून रोख 500 रुपयेसुद्धा द्या. तेव्हा हिराबा म्हणाल्या, एवढे पैसे थोडीच दिले जातात. तर दादाजी म्हणाले, मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या, असं म्हणून ते सुटले त्यातून. बघा उलटी गोष्ट कशी त्यांनी सुलटी केली. जरा जरी त्यांनी उशीर केला असता, समंजसपणे वागले असते, आपल्याच म्हणण्यावर अडून राहिले असते, तर किती मोठं भांडण झालं असतं. तुझं माझं माहेर आपलं सासर वेगळं वेगळं करून आणखीन भांडण झालं असतं. पण त्यांनी जरा तारतम्य बाळगून प्रसंग हाताळला. थोडंसं खोटं बोलून त्यांनी घरातले क्लेश टाळले. आणि तर बघा, असं भान राखून जर तुम्ही तुमच्या जीवनात आपल्या पत्नीशी वागाल तर नक्कीच तुम्ही खूप भांडणं टाळू शकाल. इतकंच नाही तर तुमची कर्म बांधणं सुद्धा बंद होऊ शकतं. तुम्ही जागृत राहून कर्म थांबवू शकाल. नाहीतर मग खूपच राग द्वेषाची कर्म बांधली जातील. मग पत्नी रागावते, मग तिचं रुसणं घालवायला जावं लागतं, मग ती ऐकत नाही, मग ती रडारड करते आणि कित्येकदा अतीच झालं तर ती माहेरीच निघून जाते. मग तुम्हाला तिचा रुसवा काढायला जावं लागतं. तो रुसवा बराच काळ टिकतो आणि मागचं पुढचं सगळं काढते. मग ती हो अंतच नसतो याचा कधी. तर असं क्लेशमय जीवन जगण्याचा काय फायदा. फक्त ज्ञानदृष्टीने तुम्ही बघायचं. दादाजींनी जे सांगितले तशी ज्ञानदृष्टी आपण आपल्या जीवनात अंगीकारा. त्यामुळे आपण क्लेशरहित जीवन जगू शकाल आणि आनंदच आनंद आपल्या जीवनात राहील. दादाजी कायम म्हणायचे की आपल्या लोकांना बायकोशी कसं बोलायचं कळत नाही. हिंदुस्थानातले पती नेहमी हिटलरिझमच करतात, दादागिरी करतात, प्रत्येक गोष्टीत आपलं स्वामित्व गाजवतात आणि पत्नीला ऐकवतात की तुला काय अक्कल आहे का, तू गप्प बस, तू तर माझ्या पायातल्या चपलेसारखी आहेस, तुझ्या माहेरी तर असं आहे, तुझ्या माहेरचे भिकारी आहेत, गरीब आहेत. इतकं किती वेळा असं ऐकवतात आणि तिलाही तिचा अहंकार हात आहेच ना. तो अहंकार त्याला किती किती ठेच लागत असेल सांगा. ते ती विसरू शकत नाही. ती हतबल असते म्हणून ती काही करू शकत नाही. पण दुःख तर आतून खूप होत असतं, आतल्या आत दुःख होतं. तिचं मन दुखावलं जातं, अहंकार दुखावला जातो. एवढंच काय तर तिच्या ते मनावर कोरलं जातं आणि म्हणते की आयुष्यभर मी आता विसरणार नाही, असंच येतं तिच्या डोक्यात. मग तिचा विचार पक्का होतो की जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी याला बघून घेईन. म्हणजे अशा प्रकारे पती पत्नी एकमेकांची वैर बांधतात. म्हणून दादाजी म्हणतात आपल्या हिंदुस्थानात ही खूप वाईट अशी गोष्ट आहे. बाकी जगात कुठेही नवरा किंवा पती इतकी जास्त दादागिरी करत नाही. फॉरेनमध्येही पती पत्नीला खूप सांभाळतात आणि इतर सगळ्या ठिकाणी हिंदुस्थानच्या व्यतिरिक्त खूप चांगल्या प्रकारे आपल्या हिंदुस्थानात जे मुस्लिम लोक आहेत ते आपल्या पत्नीला बायकोला खूप चांगलं वागवतात. इतकंच काय तर 4 बायका असल्या तरी 4ही बायकांना अगदी छान ठेवतात. काहीतरी त्यांच्याकडे टेक्निक असणार. असंच काही असेल म्हणून ते त्यांच्या बायकांना 4 बायकांना सांभाळतात.
दादाजी नेहमीच त्यांची स्तुती करायचे, कारण त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर होते ते बरेच मुकादम वगैरे जे असायचे ते मुसलमान असायचे. तर सगळ्यांशी त्यांचा इतका छान संबंध होता, खूप प्रेमाने ते त्यांच्यासोबत राहायचे आणि त्यांचंही दादाजींवर खूप प्रेम होतं, प्रेमाने वागायचे ते. आणि ते नेहमी म्हणायचे की हा तर देवदूत आहे. दादाजींना त्यांचे सगळे लोक मुकादम वगैरे म्हणायचे, हे तर देवदूत आहेत आमच्यासाठी, तर ते म्हणजे सकाळी उठून त्यांचं दर्शन घ्यावं असे आहेत असं म्हणायचे ते. तर एकदा त्यांच्याकडे एक मुकादम होता, मियाभाई होते. ते नेहमी दादाजींना इन्व्हिटेशन द्यायचे की तुम्ही आमच्या झोपडीत या, जरूर या. पण दादाजी कामात इतके व्यस्त असायचे की येईन म्हणायचे पण सोडून द्यायचे, पण जाणं तर काही होत नव्हतं. एकदा तर त्यांनी इतका म्हणजे प्रेमाने हट्टच धरला की नाही, आज तर तुम्ही यायचंच आहे माझ्या घरी. तर मग दादाजींना वाटलं की ठीक आहे, इतकं प्रेम आहे तर मग मी का उगाच नाही म्हणायचं. मी सुद्धा जातो आणि जे काही माझं दुसऱ्या कामाचं व्हायचं आहे ते होऊ दे, पण आज यांचं या मुकादमाचं मन मी मोडणार नाही. तर त्या दिवशी ते त्या मुकादमाबरोबर त्याच्या घरी गेले. छोटंसं घर होतं, छोटीशी खोली होती, पण इतकी नीटनेटकी आणि स्वच्छ. त्याची बायकोही व्यवस्थित, अगदी छान चांगल्या प्रकारे घर सजवलं होतं. छोटीशी खोली पण व्यवस्थित होती. मग त्यांनी दादाजींसाठी गरमागरम चहा केला. म्हणाले की अगदी अगदी नव्या कोऱ्या भांड्यात मी तुमच्यासाठी चहा केलेला आहे. तर त्या दोघांमधला व्यवहार बघून दादाजींना इतका आनंद झाला आणि त्यांनी जरा कुतूहलानेच विचारलं मुकादमाला की तुमच्यामध्ये आणि तुमच्या बायकोमध्ये कधी भांडण होत नाही का. तर मुकादम म्हणायला लागला की नाही, अजिबात नाही, कधीच नाही. दादाजी म्हणाले असं तर कधी होऊच शकत नाही, नवरा बायकोमध्ये कधी भांडण होणार नाही, कधी मतभेद होणार नाहीत, असं थोडंच होऊ शकतं, कधीतरी तर होतच असतील. तर म्हणाले नाही दादाजी, कधीच नाही, मी कधी मतभेद भांडण होऊच देत नाही. तर दादाजी म्हणाले नाही, कधीतरी तर होत असेल ना, कधीतरी तुझी बायको तुझ्यावर चिडत असेल, रुसत असेल, कधीतरी काहीतरी होत असेल, आयुष्यात कधी नाही झालं. तर तो म्हणायला लागला मुकादम की नाही, मीच खूप सांभाळून घेतो आपल्या बायकोला. कधी माझी बायको खूप जिद्दीला पेटली की नाही, आज तर मला साडी आणून द्याच, आणि मी आणू शकत नसेन तर मी तिला पटवून देतो, मनवतो की मग नंतर आणून देईन, रमजानला आणीन किंवा नंतर आणीन, आणि तरीही तिने हट्ट सोडलाच नाही. तर मग मी तिला सांगतो की अरे बीबी साहेबा, आपल्याला काय माहीत, माझी अवस्था मलाच माहिती, तुम्ही कुठे जाणता, असं करून मी तिला थोडंसं मनवतो. तर दादाजी म्हणाले पण वारंवार थोडंच असं पटवू शकणार आहात, कधीतरी ती अशा भूलथापांना बळी पडत नसेल, असंही होत असेल ना. असं दादाजी म्हटल्यावर तो मुकादम म्हणायला लागला, आता कधीतरी अशी खूपच रुसली आणि नसेलच ऐकत, तर मग मी काय करतो, तिला या झोक्यावर बसवून अगदी प्रेमाने मी तिला झोके देतो. म्हणतो की बघ बायको, तुझ्याशिवाय माझं या जगात आणखी कोण आहे, तूच माझं सर्वस्व आहेस, असं म्हणून मी तिला खुश करतो. अरे वा, दादाजी तर खुश झाले की वा, किती छान याचं टेक्निक आहे बायकोला सांभाळण्याचं. तुम्हाला नाही वाटत का की कधी तुमच्या घरात एखादा झोपाळा बसवावा? सुरू करा, आजच आणून टाका आपल्या बायकोला खुश करण्यासाठी. आपल्या घरात छोटासा तरी एखादा झोका बसवून घ्या, किती खुश होईल. किती रुसलेली असली आणि तुम्ही एकदा प्रेमाने तिला झुल्यावर बसवलं तर बघा, तिचा चेहरा आनंदाने उजळून जाईल. तर अशा ॲडजस्टमेंट शिकण्यासारख्या आहेत. म्हणून असे वागा की कधी घरात कुणाशी भांडण होता कामा नये, आणि घर न राहता एक मंदिर बनावं, ते सुंदर मंदिरासारखं घर व्हावं.
आणि हीच तर पतिदेवांची टेक्निक आहे, हीच तर ती हुशारी आहे प्रेमाने, ना की तिला धाक दाखवून, दादागिरी करून किंवा तिला कमी लेखून. पत्नीला प्रेमानं सांभाळा, तिच्याशी सुंदर व्यवहार करा, जसे ते मियाजी नेहमीपासून करत आलेत. एकदा आम्ही असताना आमच्या समोरच असं घडलं. औरंगाबादमध्ये एक हकीम आला होता दादाजींकडे. यंग होता, फक्त 25 वर्षांचा तरुण होता. तर तो दादाजींशी असंच काही बोलत होता, आध्यात्मिक गोष्टी सांगत होता. खूप छान सात्विक होता. आणि दादाजींनी पुन्हा तेवढ्याच कुतूहलाने त्याच्याशी बोलताना विचारलं की तुझं लग्न झालंय का? तर तो म्हणाला, हो, आत्ताच 8 महिने झालेत लग्न झालंय माझं. तर दादाजी म्हणाले, वा, चांगली गोष्ट आहे. बायकोशी छान जमतं की नाही? कधी भांडण होतं का? तर म्हणाला की नाही साहेब, कधीच नाही, कधीच. दादाजी म्हणाले, अरे आता 8च महिने झालेत, 8 महिन्यात कदाचित नाही होणार भांडण. तो म्हणाला की नाही साहेब, मी आयुष्यात कधीच तिच्याशी भांडणार नाही. भांडण करून काय काय फायदा? तर दादाजींनी विचारलं, का नाही भांडण करणार? तुला का एवढी समज, म्हणजे काय समजतंय तुला एवढं ज्यामुळे तू भांडण नाही करणार? तर तो म्हणायला लागला, साहेब, मला माझ्या आयुष्यात सगळ्यात प्रिय काय असेल तर ते आहे जेवण. जर मी बायकोशी भांडण केलं आणि ती रुसली, रागावून ती माहेरी निघून गेली, तर मला छान छान जेवण कोण बरं बनवून खाऊ घालणार? म्हणून मी माझ्या बायकोशी, पत्नीशी कधीच भांडण करणार नाही, करतही नाही आणि करणारही नाही. बघा किती चांगली समज आहे. तो म्हणाला तेव्हा दादाजींनी आणखी जरा त्याला आणखीन छेडलं की अरे कधीतरी भांडण होणार, तू नाही केलंस तरी तुझी पत्नी करेल, तेव्हा तू काय करशील? अरे साहेब, असं कसं होऊ शकतं? ती लाख करेल, पण तरी माझ्याकडे तर एवढी समज आहे, माझी पत्नी म्हणजे माझ्या हृदयाच्या जवळ. मी तिला का बरं दुःख द्यायचं? का तिच्याशी भांडू मी? बघा, तुम्ही सगळ्यांनीच जर असं समजून घेतलं, सगळ्यांच्या पत्नी किती खुश राहतील सांगा मला. बघा, इतकं ऐकलं तरी मनातून खुश झाल्यात त्या. तर जितकं भांडण कराल ना, तितकं वाईट कर्म बांधलं जाईल. इतकंच काय, तर कित्येक जन्मोजन्मी हीच पत्नी, पत्नी पती कायम या अशा रूपात प्रत्येक जन्मात थोडं भेटणार आहेत. एकत्र असतील तरी या जन्मात पती पत्नी झालेत, कधी वडील मुलगी व्हाल, कधी आई मुलगा बनू शकता, किंवा त्याचं काही सांगता येत नाही. कर्माचं तर काय, ती कशी कशी बांधली जातील, केव्हा बांधली जातील, केव्हा सुटतील, त्यासाठी असा पक्का काही नियम तर नाही आहे. कशा प्रकारे आपण एकमेकांना रागद्वेषाने भेटणार, एकत्र येणार आणि कर्माचा हिशोब पूर्ण करणार. म्हणून ही भांडणं जर तुम्ही समजूतदारपणे ॲडजस्टमेंट करून नाही सोडवलीत, तर कधीच तुम्हाला शांती लाभणार नाही. भांडणं तर संसारात आणि अध्यात्मात दोन्हींसाठी आपल्याला फारच नुकसानदायक असतात. दोन्ही वाईटच गोष्टी आहेत. अध्यात्मात आपली अजिबात प्रगती होणार नाही, धर्मातही होणार नाही. आणि म्हणून अध्यात्माविषयी काय बोलू सांगा तुम्ही? बस इतकंच नव्हे तर संसारातही लोक तुमची निंदा करतील, घरात क्लेश होईल, मुलांनाही किती वाईट वाटेल, त्यांच्यावरही वाईट परिणाम होतील. घरी आपले आईवडील असतील तर त्यांना किती वाईट वाटेल, त्यांना दुःख होईल. एक पती पत्नी जेव्हा भांडणं करतात तेव्हा त्याचा परिणाम सगळ्या घरावर, सगळ्या कुटुंबावर खूप वाईट होतो. म्हणून अशा वेळी समजूतदारपणा दाखवा, अगदी समंजसपणे वागा आणि आपलं जीवन सुंदर बनवा. काय, आणि समजून घेण्यातच मजा आहे. असमंजसपणात तर इतकं नुकसान आहे. समजा तुमची पत्नी जर अनेक प्रकारे तिला तुम्ही समजावलं आणि तरीही तिने ऐकलं नाही आणि अगदीच ती अडवून बसली, तर दोघंही, म्हणजे पती असो किंवा पत्नी, दोन्हींमधील एकानं तरी समजून घेऊन मागे हटायला हवं, आपलं पाऊल मागे घ्यायला हवं. दोघांमध्ये दोघंही अडून बसले तर काय होणार आहे? तिथल्या तिथेच तुमची गाडी अडवून राहील.
दोघांपैकी एकाने तरी समजूतदारपणानं वागा, प्रेमाने विषय पूर्ण करा आणि काही मार्ग सापडला नाही ना तर प्रार्थना करा, इष्टदेवतांची प्रार्थना करा, आपल्या अंतरंगात वसलेल्या भगवंताची प्रार्थना करा किंवा मग पत्नीच्या अंतरंगातील भगवंताची प्रार्थना करा की हे अंतर्यामी परमात्म्या, माझ्या पत्नीच्या अंतरंगात वसलेल्या हे अंतर्यामी परमात्म्या, आपण तिला सद्बुद्धी द्यावी आणि आपण मलाही अशी शक्ती द्यावी की माझ्याकडून तिला किंचित मात्र दुःख होऊ नये. मनाने, वाणीने, वर्तनातून माझ्याकडून तिला दुःख दिलं जाऊ नये असा व्यवहार करण्याची मला शक्ती द्यावी अशी मनापासून प्रार्थना करा. इतकंच नाही तर आगे मागे कधी तुमच्या पत्नीला काही भलबुरं ऐकवलं असेल, तिला कधी दुःख दिलं असेल तर सगळं आठवून तिच्या अंतरंगातल्या शुद्धात्म्याला नमस्कार करून त्याची माफी मागा, पश्चाताप करा की माझ्याकडून चूक झाली. असं करणं हे खूपच मोठं पाप आहे, खूप वाईट कर्म आहे. म्हणून हे अंतर्यामी परमात्म्या माझी सुटका कर आणि माझे तिच्यासोबत कोणत्याही प्रकारचे राग द्वेष होऊ नयेत अशी शक्ती दे. एवढी प्रार्थना तुम्ही वारंवार करा, सतत करत राहा. जोवर तुम्हाला शांती मिळत नाही, त्यांनाही शांती मिळत नाही, तोवर तुम्ही असं प्रतिक्रमण करत राहा. असा पश्चाताप, माफी मागणं याला प्रतिक्रमण असं म्हटलं जातं. मनापासून पश्चाताप करून प्रतिक्रमण करत राहा. असं प्रतिक्रमण केल्यानं आपल्या समोरच्या व्यक्तीचं मन शांत होईल, शांती लाभेल, तिचंही परिवर्तन होईल. तुमचं तर त्वरित होईलच, पण समोरच्या व्यक्तीलाही शांती लाभेल. तुमच्या प्रती तिचा जो रोष आहे तो निघून जाईल. तुमच्या प्रती तिचा आग्रह कमी होईल. दोघांमध्ये शांती नांदेल. इतकंच काय तर आत्मपरिवर्तन होईल आणि अशा प्रकारे आपण आपलं सामान्य जीवन जगता सुद्धा टॉप मोस्ट अध्यात्मात राहून संसार चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल आणि शेवटी अंतिमतः मोक्षाचीही प्राप्ती करू शकाल. कारण जोवर तुम्ही रागद्वेषात भांडणतंट्यात राहाल तोवर कर्म बांधलंच जाईल. पण ॲडजस्टमेंट करून त्याचा हृदयापासून पश्चाताप प्रतिक्रमण करत तुम्ही तुमच्या सगळ्या कर्मातून सुटू शकाल. प्रतिक्रमणात एवढी पावर आहे, मनापासून केलेल्या प्रतिक्रमणात एवढी पावर असते की कितीही वाईट कर्म बांधली गेली असतील तरी तुम्ही ते मुळासकट उपटून फेकून देऊ शकता. कर्म तुम्ही संपवू शकता. इतकं पॉवरफुल असतं हे प्रतिक्रमण. याला भाव प्रतिक्रमण म्हणतात. दादाजींचा अशा प्रकारच्या प्रतिक्रमणावर खूपच भर आहे. लाखो लोकांनी लाखो वेळा आपल्या जीवनात असं प्रतिक्रमण करून आपल्या जीवनात सुखशांती प्राप्त केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्यामुळे इतरांना सुद्धा सुखशांती प्राप्त झालेली आहे. घर न राहता स्वर्गा समान झालेलं आहे. जय सच्चिदानंद.